अध्यक्ष माननीय स्वानंद बेदरकर सर आणि आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री संघर्षणजी कराडे यांना दोघांना विनंती की त्यांनी व्यासपीठावरती आगमन करावं. प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी यांचं स्वागत करत आहोत. के वाघमध्ये यापूर्वी अभिनेता येणारं हे पहिलंच असा प्रसंग आहे की पहिल्यांदा के वाघ प्रांगणामध्ये अभिनेता येतोय, कारण विद्यार्थीच आमचे अभिनेते होते यापूर्वी आणि यानंतरही असतील. आपलं खूप खूप स्वागत सर. सूर्य संवेदना पुष्पे दीप्ति कारुण्य गंधने लब्धा शुभम नववर्ष अस्मिन कुर्यात सर्वस्य मंगलम. अर्थात जिस तरह सूर्य प्रकाश देता है, पुष्प महकता रहता है, संवेदना करुणा को जन्म देती है, उसी तरह नववर्ष आपके लिए महकता हो, हर दिन हर पल आपके लिए मंगलमय हो. नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. आज भारतीय सौर मार्गशीर्ष कृग 8 शके 1946 अर्थात सोमवार 23 डिसेंबर 2024. सरत्या वर्षाच्या चैतन्यमय सूर्यास्ताला नमन करत आज या के वाघ प्रांगणात संस्थेच्या के वाघ फार्मसी कॉलेज नाशिक, के वाघ फार्मसी कॉलेज चांदोरी, के वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं के वाघ शिक्षण संस्थेचे कैलासवासी माजी अध्यक्ष बाळासाहेब वाघभाऊ स्मृती व्याख्यानमालेचं हे 17वं पुष्प आज या ठिकाणी गुंफलं जाणार आहे. त्यासाठी उपस्थित मान्यवर माननीय श्री समीर वाघ अध्यक्ष के वाघ शिक्षण संस्था, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री स्वानंद बेदरकर संपादक शब्द मल्हार प्रकाशन, आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री संघर्षण कराडे लेखक कवी अभिनेता दिग्दर्शक, तसेच उपस्थित माननीय श्रीमती शकुंतलाताई वाघ विश्वस्त के वाघ शिक्षण संस्था, माननीय श्री अजिंक्यदादा वाघ डायरेक्टर पब्लिक रिलेशन, माननीय श्री KS बंदी सर सचिव के वाघ शिक्षण संस्था, माननीय सौ निवेदिताताई समीर वाघ, माननीय डॉक्टर सेवलीकर सर, माननीय डॉक्टर कर्डिले सर, माननीय डॉक्टर NS पाटील आणि माननीय डॉक्टर KS साळुंके सर, उपस्थित के वाघ संलग्न सर्व शाळा व महाविद्यालयाचे डीन, समन्वयक, प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि सर्व उपस्थित निमंत्रितांचे मी स्वाती पवार मनपूर्वक या के वाघ हिरवाईनं सुजलाम सुफलाम असलेल्या नगरीत आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. के वाघ शिक्षण संस्थेला 50 वर्ष पूर्ण झालीत. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं संस्थेच्या अनेक समाज उपयोगी कामं केलेली आहे. समाजातील अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांना एक वेगळी दिशा मिळावी, डोळ्यात हा स्मृती व्याख्यानमालेचा उद्देश संस्थेमार्फत विविध महाविद्यालय करत असतात आणि आज हा त्याच कार्यक्रमाचा एक भाग आहे. तरुणांनी आजच्या सोशल मीडियाच्या जगात वावरताना भविष्याचा वेध नक्कीच घेतला पाहिजे. म्हणूनच आज तरुणांच्या हृदयातील हृदयस्थ व्यक्ती माननीय संघर्षणजी कराडे आपल्यात उपस्थित आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषयही तसाच रंजक आहे, उद्याचे तुम्ही. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळते. यानंतर आपण संस्थागीत प्रस्तुत करणार आहोत. के वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं या गीताचं विमोचन केलं होतं आणि प्रस्तुत करत आहोत संस्थागीत. गोदाईच्या पुण्यतीरावर मंदिर सरस्वतीचे, ज्ञानपीठ हे गुणवंतांचे, वैभव या मातीचे, वैभव या मातीचे. गोदाईच्या पुण्यतीरावर मंदिर सरस्वतीचे, ज्ञानपीठ हे गुणवंतांचे, वैभव या मातीचे, वैभव या मातीचे.
देशातून वाहू लागले वारे चैतन्याचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे संस्कारांचे न्यायाचे अनशिक्षण समृद्धीचे संस्कारांचे न्यायाचे अनशिक्षण समृद्धीचे नवयुग आले विज्ञानाचे आश्वासक तंत्राचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे लाख उमलले अंकुर येथे कृषी मंदिरामधले लाख उमलले अंकुर येथे कृषी मंदिरामधले नभ अवतरले माती मधुनी झगमग नक्षत्रांचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे गोदाईच्या पुण्यतीरावर मंदिर सरस्वतीचे ज्ञानपीठ हे गुणवंतांचे वैभव या मातीचे वैभव या मातीचे. धन्यवाद. आज आपल्यामध्ये नाशिक जिल्हा न्यायालय व नाशिक चॅरिटी न्यायालय येथील आपल्या संस्थेचे ॲडव्होकेट माननीय S.A. सय्यद साहेब, माननीय श्री A.S. सय्यद साहेब उपस्थित आहे. त्यांचंही संस्थेच्या वतीनं स्वागत. तसेच ॲडव्होकेट इंद्रभान रायते, ॲडव्होकेट भोसले आणि सुरेश भोस सर यांचंही मनपूर्वक स्वागत. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी शिक्षणशास्त्र KK वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर B.V. कर्डिले सर यांना विनंती करते. आजच्या KK वाघ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेलं भाऊंच्या स्मृतिप्रित्यर्थ नाशिकमध्ये जी आपण व्याख्यानमाला सुरू केली त्याचं हे आज 17वं पुष्प. हे पुष्प आणि या निमित्त आपणास प्राप्त झालेले सन्माननीय संकर्षणजी कराडे की ज्यांच्याबद्दल आजच्या पिढीमध्ये एक वेगळं वारं पाहायला मिळतं. मगा स्वाती पवारांनी सांगितलं की ते अभिनेते आहे. मला असं वाटतं की स्वानंदजी अभिजात नेता असणं अभिनेत्यासारखं असतं आणि ते अभिजात पण संकर्षणजींकडे आहे. अशी एखादी प्रतिभा एखाद्या व्यक्तिमत्वाला प्राप्त होते त्यावेळेला एक नवं संकर्षण नावाचं व्यक्तिमत्व पुढे येतं. असं महाराष्ट्राच्या सगळ्याच साहित्याच्या त्यानंतर थिएटरच्या फिल्मच्या दुनियामध्ये नव्हे तर समाज मनावर अधिराज्य करणारं व्यक्तिमत्व सन्माननीय संकर्षणजी कराड. या निमित्तानं या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय स्वानंदजी बेदरकर यांच्याबद्दल संकर्षणजी मी तुम्हाला एक सांगेन की या नाशकामध्ये साहित्याची झालेली पडझड रोखण्याचं काम करणारी रोखण्याची धडपड करणारं व्यक्तिमत्व म्हणजे स्वानंद बेदरकर असं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं KK वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय समीरदादा वाघ, KK वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर केशव नांदुरकर, त्याचबरोबर शिक्षण संस्थेचे डायरेक्टर पब्लिक रिलेशन
आमचे मार्गदर्शक सन्माननीय अजिंक्यदादा वाघ, सन्माननीय सौ निवेदिता वहिनी, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले के वाघ शिक्षण संस्थेचे सचिव, आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक के एस बंदी सर, या ठिकाणी उपस्थित असलेले के वाघ शिक्षण संस्थेवर प्रेम करणारे नाशिकमधील सर्व रथी महारथी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं तर प्रास्ताविक करायचं म्हटलं की वक्त्यामध्ये आणि तुमच्यामध्ये वेळ घेण्याची पण मला सांगायला हवं की के वाघ शिक्षण संस्थेचं जर काही वेगळेपण नाशिकमध्ये असेल, या के वाघ शिक्षण संस्थेचं जे वेगळेपण आहे ते अधोरेखित करण्याची पण त्या ठिकाणी नितांत आवश्यकता आहे. रामभूमी, तपोभूमी, सिटी ऑफ पिलग्रिम्स अशी नाशिकची वेगवेगळी विशेषणं आहेत. आणि या विशेषणांमध्ये के वाघला एक वेगळं विशेषण आहे. के वाघची एक वेगळी ओळख आहे. नाशिकमध्ये जर शिक्षण संस्था म्हटलं तर के वाघचं नाव सर्वोच्च ठिकाणावर आहे. हेच आमच्या शिक्षण संस्थेचं एक वेगळेपण नाशिकमध्ये अधोरेखित झालं आहे. या पाठीमागे अपरिमित कष्ट आहे. ज्यांच्या नावानं शिक्षण संस्था सुरू केली संकर्षणजी, ते कर्मवीर काकासाहेब वाघ, एक लढाऊ प्रवृत्तीचं व्यक्तिमत्व या नाशिकमध्ये जन्माला आलं. या व्यक्तिमत्वाची दखल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी घेतली आणि काकांनी जे काही सांगितलं ते समजून घेण्यासाठी इंदिरा गांधींनी एक स्वतंत्र शिष्टमंडळ नाशिकला पाठवलं आणि काकांची भेट पण त्या ठिकाणी घेतली. आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये काकांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात सुद्धा आलं. कर्तृत्वावर पद्मश्री मिळवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे काकासाहेब होते. हे कर्तृत्वानं पद्मश्री पुरस्कार मिळवणारं मी जाणीवपूर्वक अधोरेखित करून सांगतो, कारण पद्मश्री पुरस्कार मिळवता येतो, पण तो आपोआप जर कर्तृत्वाने मिळत असेल तर ते व्यक्तिमत्व कर्मवीर काकासाहेब वाघांचं होतं. या कर्मवीर काकासाहेब वाघांच्याच वटवृक्षाखाली आमचे भाऊ तयार झाले आणि भाऊ त्या ठिकाणी कर्मयोगी झाले. मला नेहमी असं वाटतं की साहित्यामध्ये म्हणताना आपण म्हणतो की एखादं मोठं झाड जर मोठं झालं तर वडाच्या झाडाखाली छोटी झाडं उगवत नाही, आणि मराठीमध्ये त्याला सायवड होणं हा वाक्प्रचार त्या ठिकाणी वापरला जातो. कारण मोठ्या झाडाच्या खाली, सावलीखाली छोटी झाडं खुरटतात. पण आमचे भाऊ त्याला अपवाद ठरलेले भाऊ होते, ज्यांच्यासाठी आज आपण इथं आहात. भाऊ नावाचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व या नाशिक जिल्ह्याने महाराष्ट्राला दिलं. आणि हे उत्तुंग व्यक्तिमत्व असं होतं की भाऊ त्या ठिकाणी कर्मयोगी झाले. कर्मवीरांचा वारसा कर्मयोग्यानं चालवावा असा निष्पक्ष, निरालस, निस्वार्थ माणूस नाशिकने जर पाहिला असेल तर नाशिकमध्ये गांधींचा दुसरा अवतार त्या ठिकाणी भाऊंना म्हटलं तर काही बिघडणार नाही. साधा पायजमा, साधा शर्ट, एक साधी चप्पल आणि ते साधं चालणं, साधं वागणं. एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असलेला माणूस संकर्षणजी, त्यांच्याकडे कॅबिन नव्हती आणि ते कॅबिनमध्ये बसत पण नव्हते. कॉर्पोरेट कल्चरच्या बिलकुल बाजूला जाऊन काम करणारं व्यक्तिमत्व या नाशिकने पाहिलं आणि त्याचाच परिणाम असा झाला की भाऊंच्या व्यक्तिमत्वाची ओळख सगळीकडे पसरत गेली. नावलौकिक त्या ठिकाणी वाढला आणि भाऊंच्या सहस्त्रचंद्र दर्शनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा या ठिकाणी आले आणि याच कॅम्पसमध्ये, याच स्टेजवर, याच ठिकाणी भाऊंचं सहस्त्रचंद्र दर्शन महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री येऊन ते करतेच झाले. ह्या व्यक्तिमत्वाची दखल याच्यासाठी सांगतो की भाऊंचा विचारच वेगळा होता. भाऊ शिक्षण संस्थेकडे बघताना एक नेहमी सांगायचे संकर्षणजी की शिक्षण संस्था लोकांची गरज भागवणारी संस्था असली पाहिजे, समाजाच्या गरजा भागवणारी संस्था असली पाहिजे. त्यांचा हाच वारसा आमचे अध्यक्ष सन्माननीय समीरदादा वाघ सातत्याने पुढे चालवत आहेत. आणि ही महत्त्वाची भूमिका आहे की आम्ही आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा महाविद्यालय चालवतो आणि ग्रामीण भागात महाविद्यालय चालवताना जो तोटा येतो तो सहन करतो. त्याच्या पाठीमागे 1970 साली जी आमची भूमिका होती की गावातल्या मुली शिकल्या पाहिजे, त्या पुढे गेल्या पाहिजे, त्या रांगीरूपी लागल्या पाहिजे, ही भूमिका आजही 2024 मध्ये के वाघ शिक्षण संस्थेने जपलेली भूमिका आहे. ही महत्त्वाची गोष्ट मला त्या ठिकाणी सांगायला हवी. नुसती हीच भूमिका जपली नाही तर भाऊंनी असं सांगितलं की मुंबईला नाशिकचा भाजीपाला जातो आणि हा नाशिकचा भाजीपाला जात असताना मुंबईची परसबाग म्हणून नाशिक ओळखलं जातं, पण नाशिकचा विकास पुण्यासारखा होत नाही. तेव्हा नाशिकचा विकास झाला पाहिजे आणि इथे एक विचारांची चळवळ सुरू झाली पाहिजे. ही विचारांची चळवळ ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी नाशिकचा विकास सातत्यानं होईल. ज्या गेस्ट हाऊसमध्ये तुम्ही बसलात त्याच जागेवर कविवर्य कुसुमाग्रज श्रेष्ठ नाटककार विवा शिरवाडकर त्या ठिकाणी बसत आणि भाऊंशी चर्चा करत. तिथं जर तुम्ही डाव्या हाताला उजव्या हाताला बघितलं असतं तर तो फोटोसुद्धा तुम्हाला तिथं दिसेल की कुसुमाग्रजांचा वारसा
हा वारसा जर खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये शिक्षण संस्थेमार्फत चालवण्याचं काम केलं असेल तर साहित्य, सामाजिक सुधारणा आणि प्रबोधन या काळामध्ये के वाघ शिक्षण संस्थेचं नाव हे घ्यावं लागतं. कारण या नाशिकची बौद्धिक भूक भागवायची आणि नाशिकला वेगवेगळ्या माणसांची ओळख करून द्यायची आणि नाशिकचं नाव जे आहे ते महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या पटलावर कसं येईल याचा विचार बाळासाहेब वाघ उर्फ आमच्या भाऊंनी सातत्याने केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आम्ही विस्तारत गेलो. आज के वाघ शिक्षण संस्थेमध्ये साधारणतः 22,000पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि 2,000 फॅमिलीचा आधारवड के वाघ शिक्षण संस्था आहे. 2,000 कर्मचारी या शिक्षण संस्थेमध्ये काम करतात. ही फार मोठी सामाजिक भूमिका त्या ठिकाणी के वाघनं सांभाळलेली आहे. परफॉर्मिंग आर्ट्ससारखं वेगळं महाविद्यालय जे की फक्त ललित कला अकादमी पुणे विद्यापीठाने सुरू केलं होतं, त्यानंतर ललित कला अकादमीमधले गुणदोष शोधून परफॉर्मिंग महाविद्यालय नाशिकमध्ये सुरू केलं. फाईन आर्ट्ससारखं कॉलेज सुरू केलं ज्याला व्हिजिट तुम्ही केली आणि बाळनगरकरांसारखा माणूस त्या ठिकाणी आणला आणि हे काम सुरू केलं. भाऊंकडे वैशिष्ट्य असं होतं, भाऊ हिरे शोधून काढायचे, त्या हिऱ्यांना पैलू पाडायचे आणि माणसं घडवायचे. आमचे भाऊ म्हणजे माणसं घडवणारी एक मोठी फॅक्टरी होती आणि त्याच्यातूनच घडलेले हे हिरे समाजाच्या उत्थानामध्ये त्या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन काम करतायत. अशा ठिकाणी आज आपण आहात आणि म्हणून आम्हाला आनंद होतो, नव्या पिढीला पण आनंद होतो. संकर्षणजी तुमच्या व्याख्यानाचं नाव मी वाचलं त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक चमकलं की आम्ही आणि तुम्ही हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. त्याच्यात लिहिलं आहे उद्याचे तुम्ही, पण उद्याचे तुम्ही सांगणारे आजचे आम्ही आहोत. ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. आजचे आम्ही उद्याचे तुम्ही घडवायला तयार आहोत आणि उद्याचे तुम्ही घडवणं हे आजच्या आम्हा लोकांचं काम आहे आणि आजच्या आम्हा लोकांचं काम जे आहे ते आमच्या समीरदादांनी त्या ठिकाणी सातत्याने चालू ठेवलं आहे. ह्याच कामातून के वाघचा परिचय सातत्याने या सामाजिक भूमीवर होत चालला आहे आणि ही आध्यात्मिक विचारांची सांस्कृतिक असलेली किनार असलेली आमची सामाजिक भूमी जी आहे त्या सामाजिक भूमीमध्ये जलसिंचन आपल्या विचाराचं व्हावं आणि त्याच्या सिंचनातून या ठिकाणी एक वैचारिक दिशा प्राप्त व्हावी. तुमच्याबद्दल किती बोलावं. काल गाडीमध्ये एक जण होता त्याच्याशी मी बोललो की उद्या संकर्षणजी आमच्याकडे आहे. एक साधा माणूस होता आणि त्या साध्या माणसाने एकच सांगितलं, ताकद लागते हो, ताकद लागते. आजच्या काळामध्ये राजकारणावर भाष्य करणारी कविता लिहायला ताकद लागते. कारण राजकारणाच्या अंगाने जर ती कविता समजून घेतली तर अवघड आहे, पण कवितेच्या अंगाने समजून घेतली तर ती कविता चांगली आहे. पण तुमची कविता राजकारण्यांनी पण डोक्यावर घेतली आणि लोकांनी पण डोक्यावर घेतली. हे तुमचं वेगळेपण आहे जे आजच्या पिढीत आम्हाला अभावानं मिळतं आणि म्हणून तुमच्या रूपानं इथं मार्गदर्शन व्हावं आणि या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या शिक्षकांना त्या ठिकाणी नवी दिशा मिळावी, इथं जमलेल्या सगळ्यांना नवी दिशा मिळावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझ्या शब्दांना त्या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर विद्येची आराध्य देवता देवी सरस्वती व सर्व कर्मवीरांना नमन करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करावं. मी माननीय अध्यक्ष के वाघ शिक्षण संस्था माननीय श्री समीरदादा वाघ यांनाही आपण व्यासपीठावर यावं अशी विनंती करते. माननीय श्री अजिंक्यदादा, माननीय डॉक्टर नांदुरकर सर, माननीय बंदी सर यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावरती दीप प्रज्वलनासाठी यावं. माननीय डॉक्टर कर्डिले सर, सेवलीकर सर. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदण्ड वण्डितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा. हे दीपा, तू सूर्यरूप अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर. तमाकडून तेजाकडे प्रकाशाच्या या दारकाला, या तेजोमय चैतन्याला नमस्कार असो. धन्यवाद सर.
मी मान्यवरांनाही विनंती करते की आपण जीवनपट बघणार आहोत, तर समोर आपण 10 मिनिटासाठी आसनस्थ व्हावं. कैलासवासी बाळासाहेब वाघ अर्थात सर्वांच्या हृदयातील आदराचे स्थान. आपले वडील पद्मश्री काकासाहेबांचा वारसा जपत के वाघ शिक्षण संस्थेला एका उंचीवर नेलं. आदरणीय कैलासवासी भाऊंची व्रतस्थ गांधीवादी राहणी, आधुनिक विचारसरणी, शांत व संयमी व कार्यकुशल त्यागी व्यक्तिमत्व चिरकाल स्मरणात राहील. के वाघ शिक्षण संस्थेच्या इतिहासात भाऊंचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं. भाऊ, आपणास विनम्र अभिवादन. भाऊंचं कार्य कोणत्याही चौकटीत न बसणारं, तरीही त्यांच्या कार्यकर्तृत्वावर ही आपण आज दृष्टिक्षेप टाकणार आहोत एका छोट्याशा चित्रफितीद्वारे. प्रस्तुत करत आहोत चित्रफित. गोदामाईच्या ओटीत घातलं विधात्यानं एक बाळ. गोदामाईसारखंच पवित्र, तीर्थरूप आणि निर्मळ वाढत होतं ते कर्मवीर काकांच्या घरात, सुस्थित सधन स्नेहशील परिवारात. 3-4 काकांची मुलं, आम्ही सगळं एकत्र कुटुंब होतं आमचं, 25-30 जणांचं. आणि त्यामुळे आम्ही खूप भावंड होतो. तर मग आम्ही सगळे एकत्र खेळायचं, मुलं मुली. तर तेव्हा आम्हाला काय असं आमच्या भावंडांनी किंवा भाऊनी म्हणजे असं भेदभाव जाणवू नाही दिला की तुम्ही मुली आहात, आमच्यासोबत कशाला खेळता. बालपणापासून आई बाळाचं नातं अगदी घट्ट, सारं काही तिनेच करायचं असा असायचा बाळ हट्ट. कोणतंही काम त्याचं आईने करावं असंच त्याची इच्छा असायची. त्याच्यामध्ये त्याचा तो हट्टीपणा म्हणजे जिद्द आणि चिकाटीमध्ये परिवर्तित झालाय. त्यामुळे तो हा एवढं मोठं कार्य करू शकला. म्हणून कदाचित मातीमाईशी नातं जुळलं. मग शेतीची कामं करण्यातच मन गुंतून गेलं. PSc ॲग्रिकल्चर अशी पदवी घेतली. कृषी संस्कृती तिथेच भेटली. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये विकास कसा होईल, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कसा होईल, त्याच्या जीवनात संपन्नता कशी येईल याचाच ध्यास घेऊन ते काम करत आलेले आहे. बाळ झाले बाळासाहेब. माननीय बाळासाहेब वाघ अर्थात आपले भाऊ. आळंदीच्या मंदिरात शकुंतलाबाईंशी लगीन लागलं. पिंपरीसारख्या छोट्या गावात संसार चक्र सुरू झालं. भाऊ आपले इंद्रायणीच्या डोहात पोहत होते. सगळे पाहायला गेले का भाऊ कुठे भाऊ कुठे म्हणून. मग कशाची कोणी सगळ्यांनी आंघोळ घातली काय केलं. आले ते इंद्रायणीच्या डोहातून, कपडे घातले, बसले, लागली हळद. मुलं झाली मोठी आणि शाळा शिकू लागली. घडलं असं काही आणि शाळाच नवी उभी राहिली. नेमकं काय घडलं? माझी मुलगी मंजिरी लहान होती आणि तिला इंग्लिश मीडियमला घालायचं असं काकांचा आग्रह, तिच्या आजोबांचा. ती लाडकी होती आणि मग ओझरला घातलं तिला. ओझरला घातल्यानंतर इथून जायला यायला बसेसची सोय नव्हती. रोजच उशीर व्हायचा आणि एकदा तर 7 वाजले, 7:30 वाजले तरी ती येईना. मी रस्त्यावर जा घरात ये, रस्त्यावर जा घरात ये. आणि काका आले तर मग ते म्हणे का तू अशी हे का होतेस. तर मी म्हटलं मंजू तर अजून काका शाळेतून आली नाही. आणि मग काका म्हणाले अरे भाऊ एवढी हे होतीये, स्वतःच्याच पोरीची एवढी आबाळ होती, तर तू इथं शाळा का काढत नाहीस. आणि त्या हेतूनी प्रेरित होऊन मग काकांनी इथलं हायस्कूल आणि त्या काका गेल्यानंतर काकांचं राहिलेलं स्वप्न पुरं करण्याच्या दृष्टीने मग भाऊ आज तागायत तो प्रयत्न करताय. शाळा आली, कॉलेज आलं ग्रामीण मुलांसाठी, पण येणं जाणं अवघड होतं गुरु शिष्यांसाठी. काकू शेटनं जागा दिली, के वाघ उभी राहिली. वाघांची शिक्षणाची बेट हळूहळू वाढू लागली.
मामा कुठं सापडतील तर बाहेरच्या ग्राउंडवरच सापडतील. तिथल्या वीट आणि विटेला माहिती आहे की भाऊ मामा कोण आहेत ते. रानवडचं काम होतं सुरू आणि भाऊंचं छत्र हरपलं. रात्रीचा दिवस करून भाऊंनी स्वप्न पुरं केलं. नसे राऊळी वानसे मंदिरी, नसे राऊळी वानसे मंदिरी, जिथे रावती हात तेथे हरी, जिथे रावती हात तेथे हरी. रानवडच्या साखरेने तोंड गोड केलं. रानवड कारखान्यामध्ये किंवा भाऊसाहेब नगरला निफाड कारखान्याच्या उभारणीमध्ये काम हाती घेतलं तर 12-12 तास ते काठीसारखे तिथं उभे राहिलेले सगळ्यांनी पाहिलेले आहे. तर त्या चिमणीतनं धूर निघेपर्यंत त्यांनी त्रास घेतलेला होता. स्वप्न पूर्ण झाल्यानं एक मन आनंदत होतं, पण शेतकऱ्यांच्या व्यथेनं एक मन आक्रंदत होतं. आला दिस गेला दिस उन्हाळा उन्हाळा. बळीराजाच्या डोळ्यातलं आणि शेतातलं पाणी थांबत नव्हतं. पाणी अडवलं, बंधारे बांधले. शासन कर्मकंजूस, बंधारे कर्मवीर झाले. एक नव्हे दोन नव्हे, तब्बल 250 बंधारे. तालुकाभर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी छोट्या छोट्या केटिव्हर्स बांधणे, छोटे साठवण बंधारे बांधणे, छोटे पाझर तलाव बांधणे अशा योजना राबवल्या आणि त्या योजनांचा शेतकरी बांधवांना खूप मोठा फायदा मोठ्या लॉंग टर्म कालावधीसाठी मिळालेला आहे. बाळासाहेबांचं ज्या निफाड तालुक्याच्या पार्श्वभूमीवरचं यश आहे हे तर उल्लेखनीय आहेच. या ठिकाणी त्यांनी पाहता पाहता गेल्या 25-30 वर्षात आमूलाग्र बदल घडवून दाखवला आहे. कालव्यांनी शेताला संपन्न केलं, मग उपसा जलसिंचनानं मातीला समृद्ध चिंतन दिलं. बंधारे बांधले, निफाड सुफलाम झाले, सुजलाम झाले. उत्पादन वाढले, परदेशात पोचले. या भाऊंच्या धक्क्यानं शासन हल्लं. दुसऱ्या महाराष्ट्र जलसिंचन आयोगात भाऊंचं स्वागत झालं. ग्रामीण जीवनामध्ये ज्या सामाजिक, आर्थिक, राजकीय वेगळ्या पैलूंच्या अडचणी आहेत त्यांची त्यांना चांगली जाणीव असल्यामुळे आणि अत्यंत मनमोकळेपणाने त्या बाबतीतले संदर्भ देऊन ते त्याचं विश्लेषण करत असल्यामुळे आयोगाचे निष्कर्ष काढताना किंवा शासनापुढे शिफारसी मांडताना आम्हाला त्यांच्या या मांडणीचा खूप उपयोग झाला. विना अनुदानित कॉलेजेसचं सुरू केलं संघटन. स्वहिता पलीकडे सर्वंकष विकासाचं हाती घेतलं मिशन. अध्यक्ष भाऊ आणि भाऊ. सुरू राहिलं फेडरेशन. 450 इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या जी व्यवस्थापन आहेत त्यांचे 450 निरनिळ्या दिशा असू शकतात. परंतु ज्यावेळेला आपल्या फेडरेशनचा अध्यक्ष निवडण्याची वेळ येते त्यावेळी ते वर्षानुवर्ष भाऊंनाच का पसंती देतात हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याचं रहस्य भाऊंच्या दूरदृष्टीमध्ये आहे. सन्मान झाले, सत्कार झाले. भाऊंचे पाय मात्र जमिनीवरच राहिले. संस्था हे साधन आहे आणि संस्था हे साध्य नाही याची स्पष्ट कल्पना जर कोणाला असेल तर ती भाऊंना आहे. भाऊंचं संपूर्ण जीवन हे प्रयोजनावर आहे. त्यांचं प्रयोजन हे संस्था केंद्री शिक्षण नाही, त्यांचं प्रयोजन आहे विद्यार्थी विकास केंद्री शिक्षण. इमारतीचा वेगळा आर्किटेक्ट असू शकतो, परंतु खरं शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता, तिथली नीटनेटकेपणा, तिथली काटकसर या बाबतीतला आर्किटेक्ट मात्र हे स्वतः आदरणीय बाळासाहेब असतात हे आपल्याला नाकारता येणार नाही. गुरुकुल केलं ग्रामीण मुलांसाठी. कृषी तंत्र संशोधनची कॉलेजेस मध्यम वर्गासाठी. सारं सारं विना अनुदान, ना शासन मेहरबान. मग खर्चाचा मेळ घालायचा कसा? पर्वतांशी मैत्र जोडलं. एक एक झाड लावलं, पीक आलं, उत्पन्न सारं शिक्षणाला लावलं. दुसरा मित्र खांद्यावर हात ठेवला. नव्या कॉलेजचा संकल्प हळूच कानात सांगितला.
तिसऱ्या मित्राबरोबर घाट घातला, प्राण्या पक्ष्यांशी स्नेह जोडला, पर्यटनाचा मनोदय सांगितला. भाऊ, मीपणाचं नाव नाही, राजकारणाची हाव नाही, खुर्चीला चिकटण्याचा त्यांचा स्वभाव नाही. इगो त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांना कोपऱ्यातलीच खुर्ची आवडायची आणि अजूनही त्यांच्या पसंतीची कोपऱ्यातलीच खुर्ची. असंख्य माणसं त्यांनी उभी केली, पण राजकारणाचा मोह त्यांना कधी पडला नाही. मला भाऊंकडे बघितलं की नेहमी ती बोरकरांची कविता आठवते की पक्व फळापरी मी पण ज्यांचे सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. देवापेक्षा माणसांवर विश्वास आहे, माणसं जोडण्याची आस आहे, ज्ञानसेवेचा एकच एक ध्यास आहे, म्हणून माणसांच्या मंदिरात भाऊंचा निवास आहे, देवाचा नाही, देवासारख्या माणसाचा. मी त्यांना घरात साहेबच म्हणते, आमच्या दोघातली भाषा. आणि म्हटलं साहेब आपण एकदा सत्यनारायण करूया. ते म्हणाले मी एवढा सत्य वागतो, एवढं चांगलं काम करतो आणि तुला कशाला सत्यनारायण पाहिजे. माझ्या नणंदेचे पुतणे म्हणाले की मामी तुम्ही म्हणता मामा देवळात जात नाही, मग मामा कसे आले आत्ता देवळात. मग मी त्यांना सांगितलं की ज्ञानेश्वर इज द ट्रूथ, म्हणून मामा आज देवळात आले. म्हटलं ज्ञानेश्वराच्या. भाऊंचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे. परस्पर विश्वास हा जो आहे तो त्यांच्या संस्था बांधणीच्या संबंध व्यूहरचनेचा कणा आहे. त्यांची जी माणसं जोडण्याची कला आहे आणि जोडल्यानंतर सांभाळण्याची कला आहे, त्यामुळे बाळासाहेब आज माझ्या परिचित आहेत असं कोणी विचारलं तर मला संकोच वाटतो, कारण ते परिचित नाहीत, ते माझे मित्र आहेत. गार पाणी हवं स्नानासाठी, हट्ट स्वतःचे कपडे स्वतः धुण्यासाठी, व्यायाम तर रोजचा हवा, डबा सुद्धा घरचाच हवा. भाऊ उपाशी राहील पण कॅन्टीनमधलं जेवणार नाही, डबा बरोबर नेतो. आग्रहाचं कोणाचं खायचं नाही, जेवढं आपलं पोट आहे तेवढंच खायचं आणि घरचा डबा पाहिजेच. मुक्काम अजूनही रवळस पिंपरी भाऊसाहेब नगर, शहरापासून दूर दूर घर. चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये जो पंतप्रधान होता आर्य चाणक्य, याच्या एकंदर राहणीमानाची मला आठवण झाली. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा तो पंतप्रधान गावाबाहेर एका झोपडीमध्ये राहत होता. आपल्यापाशी होतील ज्या ज्या शक्ती तेने हा श्रीपती अलंकारू या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ते समाजाला ज्ञानवान करणे, समाजाला बलवान करणे यासाठी अथक प्रयत्न करत असतात. अर्जुनाच्या बाबतीत जसं वर्णन करतात की ती चिमणी आणि तो चिमणीचा डोळा, तसं त्यांना ह्या संबंध शैक्षणिक संकुलाविषयी आणि त्यांच्या शिक्षण संस्थेविषयी वाटत असल्याचं एक स्पष्ट हे त्यांच्या आचरणातून मला दिसतं. भाऊ सुसंस्कृत आहे, असणं आणि दिसणं सारं सुंदर आहे, विचारांच्या सागराला साधेपणाची किनार आहे. भाऊचं कसं आहे, साधेपणा आहे, उच्च विचारसरणी आहे आणि शिवाय त्याचं चारित्र्य शुद्ध आहे. एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कशाला म्हणतात याचं अत्यंत व्यक्तिमंत उदाहरण हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पंचतारांकित जीवनापासून ते कठोरपणाने दूर राहिले. डोक्यावर घ्यावत असे हात कुणाचे राहिले नाहीत किंवा कुणाच्या पायावर आपला माथा टेपावं असे पाय कुणाचे राहिले नाहीत. पण या जगामध्ये निश्चित भाऊंसारखी माणसं मला पाहायला मिळाली. हा माणूस मोठा आहे त्याच्यापेक्षा हा चांगला आहे. मोठं असणं चांगलंच असतं, पण चांगलं असणं अधिक मोठेपणाचं असतं हे मला त्यामधून जाणवलं. बाळासाहेब, तुमच्या नावामध्ये जरी वाघ असलं ना तरी तुम्ही सोज्वळ निर्मळ धुतल्या तांदळासारखे आहात. मला माहीत आहे, निर्मळ पाण्याचा ओघ म्हणजे बाळासाहेब. बाळासाहेब, तुम्ही खूप मोठे आहात, तुमचं घरानं मोठं आहे, पण ती परंपरा तुम्ही इथपर्यंत चालवत आणली. किती घरं तुम्ही उभे केलेत, किती घरांपर्यंत तुम्ही पोचलात. तुम्ही जटायूसारखं किती शीतेंचं रक्षण केलं असेल, तुमच्या नकळत कुमेना किती घरं उभे झाले असतील. त्यामुळे बाळासाहेब, तुम्ही अगदी तळागाळातल्या लोकांचा आधार आहात. तुम्हाला मोठं व्हायचं आहे, चालत राहायचं आहे. आमच्या शुभेच्छा तुम्हाला. भाऊ भाऊ आम्ही खूप खूप प्रेम करतो तुमच्यावर. तुम्हाला साष्टांग प्रणिपात.
नसे राऊळी वानसे मंदिरी नसे हा माणूस चालणार आहे, चालतच राहणार आहे. सहस्रचंद्र डोळ्यात घेऊन सूर्यासोबत चालणार आहे. निरक्षराच्या पाठीवरती प्रकाश लिहित जाणार आहे. नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे तया आवडे गीत श्वासा घणांचे. नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे तया आवडे गीत श्वासा घणांचे. वसे तो सदा स्वेद गंगे किनारी. उगवला सूर्य किरण पडती भुईला आणि औक्ष मागते चुडा बंधव धोई. चुडा बंधव न थकला कधी रवी हा आकाश पेलताना. विकास रूपी नभासे क्षितिज मोजताना. भाऊ आपणास विनम्र अभिवादन. धन्यवाद. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. रानवड परिसरातील विकास प्रतिष्ठानाचे विश्वस्त माननीय श्री रामदास वाढवणे, श्री शिवाजी नाटे सर, श्री सुनील जगताप सर, श्री लक्ष्मण सावजी सर यांचं केकेवाग शिक्षण संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री स्वानंद बेदरकर सर यांचा आपण परिचय करून घेणार आहोत. त्यासाठी मी डॉक्टर AP बेडसे मॅम यांना आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. आदरणीय कैलासवासी भाऊ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमाला पुष्प 17वे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय स्वानंद बेदरकर सर यांचा परिचय करून देण्याची संधी मला देण्यात आली आहे. माननीय स्वानंद बेदरकर सर यांचा परिचय. माननीय स्वानंद बेदरकर सर हे सध्याच्या काळातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तरुण व्यक्तित्व असून अमृत वक्ता या विशेषणाने त्यांचा गौरव केला जातो. शब्द मल्हार या प्रकाशन संस्थेचे ते संचालक संपादक असून आजवर त्यांच्या संपादनाखाली संस्थेची जवळपास 80हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. शब्दकल्पिताचे या त्यांनी संपादित केलेल्या एका अनोख्या ऐतिहासिक प्रकल्पाला राज्यस्तरीय 4 पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 2 पुरस्कार त्यांच्या संस्थेला प्राप्त झाले आहेत. अमेरिकेतील ठाणेदार फाउंडेशनच्या फेलोशिपचेही ते मानकरी असून संवाद या साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा नाशिकचे कार्यवाह ही जबाबदारी ते सांभाळत असून या व्यतिरिक्त एक अभ्यासू वक्ता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. सलग 3 ते 4 दिवसांच्या व्याख्यानांमधून विषय उलगडून सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्याचबरोबर पॉंडेचेरी येथे अरविंद मेमोरियल ट्रस्टतर्फे त्यांची सलग 15 दिवस महायोगी अरविंद आणि भारतीय संत परंपरा या विषयावर व्याख्याने झाली आहेत. संशोधन, संपादन, लेखन या विषयांबरोबरच आजवर पंडित बिरजू महाराज, गान सरस्वती किशोरी अमोणकर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त बंगाली लेखक शंख घोष, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांसारख्या विविध भारतीय भाषांमधील मान्यवरांच्या मुलाखती देखील त्यांनी घेतलेल्या आहेत. शंकर महादेवन, आरती अंकलेकर, मंजुषा पाटील, आनंद भाटे यांच्या कार्यक्रमांचे निवेदन हा देखील त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा एक विषय आणि उल्लेखनीय भाग. त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठावर आधारित भरला घनदाट हरी दिसे आणि वंदे मातरम या 2 कार्यक्रमांची निर्मिती केली असून त्या कार्यक्रमांच्या वेगळेपणामुळे स्वानंद बेदरकर सर यांच्या व्यक्तित्वाचे
व्यासंगीपण आपल्या सर्वांच्या नजरेत भरते. असे अभ्यासू आणि अमृत वक्ते आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी माननीय अध्यक्ष के वाघ शिक्षण संस्था माननीय श्री समीरदादा वाघ यांना विनंती करते की आपण माननीय श्री स्वानंद बेदरकर सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी दादांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं. शुक्ला प्रचंड टाळ्यांच्या गजरात आपण स्वानंद बेदरकर सरांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत, सन्मान करत आहोत. धन्यवाद दादा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री संघर्षणजी कराडे यांचा मी आपणास परिचय करून देते. तसं सर्वांना ते सुपरिचित आहेतच, पण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मी आपल्या सर्वांना परिचय करून देते. एक उत्कृष्ट कवी, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अशा अनेक क्षेत्रातून स्वतःला कामगिरी करत एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. ही बाब खरोखर वाखाणण्यायोग्य आहे. त्यात संघर्षण सर आपली चिकाटी, सतत कार्यमग्नता, आई व वडील कुटुंबावर निस्सीम प्रेम, त्यामुळे सतत उत्साही, कधीही न होणारं, आपल्याला कधी न येणारं डिप्रेशन, सतत हसतमुख राहून इतरांना पॉझिटिव्ह वाईब्स देणं, हे आपल्या अथक मेहनतीतून स्वतःला सर्व क्षेत्रात व समाजात एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आणि आजच्या ह्या तरुण पिढीसाठी आपण खरंच एक नेत्रांजनच आहात. सरांचं शिक्षण हे BCS MBA मार्केटिंग असून एक संगीत शास्त्राच्या अनेक परीक्षा सरांनी उत्तीर्ण केलेल्या आहेत. 15 वर्ष व्यावसायिक अभिनेता, निवेदक, लेखक म्हणून, तर 8व्या वर्षापासूनच चक्रव्यूह या एकांकिकेतून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांचे अनेक 2 अंकी नाटकही प्रसिद्ध आहेत. तसेच सरांचे अनेक TV मालिकांवरती आपण मालिका माहितीच आहेत, स्वप्नांच्या पलीकडल्यापासून तर तुझी माझी रेशीम गाठ पर्यंत अशा अनेक मालिकांमध्ये सर झळकत होतेच. तसेच निवेदन क्षेत्रातही आपला ठसा उमटत त्यांनी सिंगिंग स्टार, सोनी मराठी, महाराष्ट्र बेस्ट डान्सर, लेखक आणि निवेदक, तुझी माझी रेशीम गाठ, किचन सल्लागार, महाराष्ट्राचा किचन किंग, आम्ही सारे खवय्ये अशा क्षेत्रात निवेदनही केलेलं आहे. सरांचं अभिनय क्षेत्रात चित्रपटांमध्येही सरांनी अत्यंत सुंदर कामगिरी करत नागपूर अधिवेशन एक सहल, खोपा, काकस्पर्श, वेडिंगचा सिनेमा, 4 ब्लाइंड मेन, 3 अडकून सिताराम असे अनेक चित्रपट सरांच्या नावावरती आहे. तसेच या सर्व कामांचाच अनेक ठिकाणी त्यांचा पुरस्कार व नामांकनही त्यांना मिळालेले आहेत. आजपर्यंत त्यांना सुवर्ण पदकापासून तर 86व्या राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक व अंतिम फेरीत शासनाच्या अभियानासाठी रौप्य पदक, झी गौरव नामांकन, मिक्टा नामांकन, MT नामांकन, तसेच पुरस्कार झी मराठी 2018 उत्कृष्ट निवेदक म्हणूनही सरांना गौरवण्यात आलं होतं. झी मराठी अवॉर्ड 2011मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, सर्वोत्कृष्ट मित्र असे 3 पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. झी मराठी अवॉर्ड 2022 4 बक्षिसे सरांना काव्यलेखनासाठी विशेष पुरस्कार मिळालेले आहेत. यावर्षी त्यांना दैनिक लोकसत्ताचा तरुण तेजांकित हा सिम्बायसिस विद्यापीठाकडून मिळालेला एक पुरस्कार आहे. सरांचं काम अनेक मान्यवरांबरोबर सांगताना त्यांनी आजपर्यंत विक्रमजी गोखले, महेश मांजरेकर, अरविंद स्वामी, विनय आपटे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, प्रशांत दामले, संजय मोने, मकरंद अनासपुरे अशा अनेक ज्येष्ठ कलावंतांसोबत सरांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना अनेक देशांमध्येही जाण्याची संधी मिळाली. 11पेक्षा अनेक देशांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. रंगभूमीवर सध्या तू म्हणशील तसं अशा नाटकाचं लेखक आणि प्रमुख कलाकार म्हणून त्यांनी 375 प्रयोग पूर्ण केलेले असून रंगभूमीवर सध्या नियम व अटी लागू या नाटकाचा लेखक व प्रमुख भूमिकेत अभिनेता 250 त्यांनी प्रयोग पूर्ण केलेले आहे. म्हणूनच संघर्षण सर नेहमी म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी असा हा परभणीकर आपला असा अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख वक्ता म्हणून लाभलेला आहे. के वाघ शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. मी दादांना विनंती करते की त्यांचा आपण या ठिकाणी सहृदय सत्कार करणार आहोत.
प्रचंड टाळ्यांच्या गजरात आपण या आपल्या लाडक्या अभिनेत्याचं, या कवीचं, ह्या लेखकाचं, ह्या दिग्दर्शकाचं या ठिकाणी कौतुक करत आहोत, सन्मान करत आहोत, सत्कार करत आहोत. आपल्याच कॉलेजचे के वाघ फाईन आर्ट्सचे ऋषिकेश भंडारी यांनी एक पेंटिंग केलेलं आहे. आज आपण ते पेंटिंगही आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं पेंटिंग मी दादांना विनंती करते की त्यांनी पेंटिंग त्यांना द्यावं. मी ऋषिकेश भंडारे आपल्यात उपस्थित असतील तर त्यांनी पुढे यायचं आहे. के वाघ फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे. या ऋषिकेश भंडारे के वाघ फाईन आर्ट्स, सुंदर असं पेंटिंग यांनी बनवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर.